नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा. GR देखील निर्गमित झालेला आहे. दिनांक 7/4/2026 रोजी हा GR देखील निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या या कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीने सुधारण्यासंदर्भात GR आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी शासन निर्णय तुमच्या समोर आहे. निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचे प्रदान अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयामार्फत नामनिर्देशित व्यक्तीस किंवा व्यक्तींना अथवा कायदेशीर वारसदारास प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 7 एप्रिल 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. निवृत्ती वेतनधारकाच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाच्या किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या हयातकालीन थकबाकीचे प्रदान महाराष्ट्र कोषागार नियम पुस्तिका 1968 मधील 359(1) ब नुसार त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला किंवा त्यांच्या वारसाला त्यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी अर्ज सादर केल्यासच देण्याबाबतची तरतूद आहे. मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 72 अन्वये निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचे प्रदान करण्यासाठी वारसाकडून क्षतिपूर्ती बंधपत्र घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 359 अ ते ड नुसार नामनिर्देशन देण्याबाबत तरतूद केलेली आहे. त्यानुसार एखाद्या निवृत्त वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकाने मृत्यूपूर्वी नामनिर्देशन नमुना 42 अ या नमुन्यांमध्ये रितसर नामनिर्देशन केले नसल्यास अशा प्रकरणी वारसदारास न्यायालयाकडून वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट प्राप्त करून घेऊन कोषागार कार्यालयात सादर करावे लागते. वारसदारांना सदर नियमाबाबत माहिती नसल्यामुळे अर्ज विहित वेळेत सादर करण्यासाठी क्षतिपूर्ती बंधपत्र, वारसा हक्क प्रमाणपत्र हे प्राप्त करून घेण्यासाठी कालापव्य व आर्थिक बोजा वारसदारांवर येतो. यामुळे महाराष्ट्र कोषागार नियम 1968, नियम क्रमांक 359 1 ब, मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 72च्या या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते व त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे या ठिकाणी निर्णय घेण्यात येत आहे. पाहू शकता शासन निर्णय काय सांगतोय. महाराष्ट्र पहिलं शासन निर्णय काय सांगतोय बघा. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नियम क्रमांक 359 1 अ ब मधील 1 वर्षाची अट शिथिल करण्यात येत असून ती 5 वर्ष करण्यात येत आहे. नामनिर्देशित वारसदाराने हयातकालीन थकबाकी मिळण्यासाठी अर्ज अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास करणे आवश्यक आहे. दुसरं आहे, नामनिर्देशित वारसदाराने निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. नामनिर्देशित वारसदाराने निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षानंतर अर्ज सादर केल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकीची मागणी अमान्य करून तसे संबंधित वारसदारास कळवावे. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 359 अ ते ड नुसार नामनिर्देशन देण्याबाबत तरतूद या ठिकाणी केलेली आहे. त्यानुसार एखाद्या निवृत्त वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकाने मृत्यूपूर्वी नामनिर्देशन नमुना 42 अ या नमुन्यांमध्ये रीतसर नामनिर्देशन केले असल्यास अशा प्रकरणी निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 72 अन्वये क्षतिपूर्ती बंधपत्र भरून देण्याची आवश्यकता नाही. तसेच नामनिर्देशन नसलेल्या प्रकरणी वारस प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या वारसदारास वारसदारांना क्षतिपूर्ती बंधपत्र भरून देण्याची आवश्यकता नाही.
5वा आहे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी कोषागार कार्यालयात नामनिर्देशन केलेले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये 1 लाखांपेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर खालील कागदपत्रांच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. अ आहे तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेले वारस प्रमाणपत्र. ब आहे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या कार्यालयाकडून कार्यालय प्रमुख, आहरण व वितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले कुटुंब तपशील प्रमाणपत्र. क आहे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक हे हयात असताना केलेले नामनिर्देशन म्हणजे मृत्यूपत्र वारसदारांनी उपलब्ध करून दिल्यास त्याबाबत वारसदारांचे रक्कम मिळण्याबाबत स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र वरीलपैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राच्या आधारे म्हणजेच वारसदारांकडून बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड उपलब्ध असल्यास शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड या कागदपत्रांची छायांकित प्रत प्राप्त करून घेऊन हयातकालीन थकबाकी रक्कम संबंधित वारसदार यांना प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. 6वा मुद्दा आहे या शासन निर्णयातला. हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये 1 लाखांपेक्षा जास्त असेल तसेच वारसदार यांच्याकडून मुद्दा क्रमांक 5 मधील प्रमाणपत्र नसल्यास अथवा हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करताना वारसदार यांच्यामध्ये वाद असतील तर अशा प्रकरणी न्यायालयाकडून प्राप्त झालेले वारसा हक्क प्रमाणपत्राच्या या आधारे रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे या शासन निर्णयामधील. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 359(2) नुसार हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करताना निवृत्ती वेतनधारकाचा निवृत्ती वेतन प्रदान आदेशाचा भाग म्हणजे पेन्शन इयर PPO कॉपी या वारसदारांकडे उपलब्ध असल्यास या ठिकाणी घ्यावा. संबंधित वारसदारांकडे निवृत्ती वेतन प्रदान आदेशाचा भाग म्हणजे पेन्शन इयर PPO कॉपी नसल्यास तसे संबंधित वारसदारांकडून लिखित स्वरूपात घेऊन रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. 8वा महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 359(3) नुसार कुटुंब निवृत्ती वेतन ज्यांना लागू आहे अशी प्रकरणे वगळून निवृत्ती वेतन प्रदान आदेशाचा भाग म्हणजे PPO कॉपी आणि हयातकालीन थकबाकी रक्कम वारसदार यांना प्रदान केल्याबाबतच्या माहिती या माहितीसहित निवृत्ती वेतन प्रदान आदेशाचा भाग म्हणजे PPO कॉपी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने संबंधित महालेखापाल कार्यालयास परत पाठवावा. वरील प्रमाणे करण्यात आलेल्या सुधारणा यापूर्वी वारसदारांनी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा कोषागार कार्यालयात अर्ज सादर केलेल्या अथवा सुरू असलेल्या प्रकरणी सुद्धा लागू राहतील. 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे या शासन निर्णयामधील. प्रस्तुत शासन निर्णयास अनुसरून महाराष्ट्र कोषागार नियम 1968 व मुंबई वित्तीय नियम 1959 मध्ये समुचित या ठिकाणी सुधारणा यथावकाश करण्यात येतील. प्रस्तुत शासन निर्णय माननीय महालेखापाल कार्यालय मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पेन्शनियर्स दिनांक 1 डिसेंबर 2025 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आहे ते प्रदान करण्याच्या या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात GR देखील दिनांक 7/4/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.